धामणगाव परिसरात नाफेडमार्फत गुरु गजानन ॲग्रो प्रोड्युसर कंपनीच्या वतीने चणा खरेदी प्रक्रिया सुरू आहे. मात्र या खरेदी दरम्यान काही शेतकऱ्यांकडनं तक्रारी समोर आल्याने वातावरण तापलंय. प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुका प्रमुख सूरज गंथळे यांनी खरेदी केंद्रावर नाफेडचे अधिकारी उपस्थित नसल्याचा आरोप करत शेतकऱ्यांची लूट होत असल्याचा गंभीर आरोप केलाय. यानंतर प्रहारचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते थेट खरेदी केंद्रांवर दाखल झालेत. त्यांनी कंपनीच्या संचालकांना जाब विचारलाय आणि याच दरम्यान वातावरण चिघळलंय. थोडा जर कास्तकाराला मेल आयडी बाकीच्या गोष्टी समजल्या असता, ऐका ना, कास्तकाराला मेल किंवा नंबर जर गोष्टी समजल्या असत्या ना. मला सांगा, हां, सोशल मीडिया खूप स्ट्रॉंग माध्यम आहे. कुठलं सोशल मीडिया जर एवढा स्ट्रॉंग माध्यम आहे तर तुम्ही एक CCTV कॅमेरा लावून ठेवला इथं, तुमचा काटा कसा चालू आहे, किती बोला APMCचा फोन पाहिजे होतो इथे. काय म्हणतात? APMCचा काही कॉन्टॅक्ट आहे का? नाही, माझा कॉन्टॅक्ट नाही आहे. नाफेडची शासकीय खरेदी चालू आहे ना. APMC मार्फत खरेदी करते, पुन्हा मार्फत करते. सांगा ना, कुणामार्फत करते? नाही, वाद नाही होत. कास्तकार वाद करते का कोणासोबत? कास्तकारासारखा गरीब प्राणी नाही राजू पृथ्वी तलावर एक. वाद वाढत गेल्याने काही काळासाठी खरेदी प्रक्रियेतील काटा बंद ठेवण्यात आला. घटनेची माहिती मिळताच दत्तापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गिरीश ताथोड कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झालेत. पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर परिस्थिती नियंत्रणात आणली आणि वाद निवळल्यानंतर खरेदी प्रक्रिया पुन्हा सुरू करण्यात आली. नमस्कार, मी सूरज गंथळे, प्रहार तालुका प्रमुख, धामणगाव रेल्वे. आज सकाळी मला गजानन ॲग्रो प्रोड्युसर कंपनीमध्ये जे नाफेडची चण्याची खरेदी चालू आहे तिथून काही शेतकऱ्यांचा फोन आला आणि इथे जो भोंगळ कारभार चालू होता त्या कारभारासंदर्भात शेतकऱ्यांनी माझ्याकडे काही समस्या सांगितल्या. त्या समस्या ऐकल्यानंतर लगेच मी इथे या ॲग्रो प्रोड्युसर कंपनीमध्ये आलो असता इथे जे मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं तर एवढी भयानक परिस्थिती आहे इथे की इथे शेतकऱ्यांची अक्षरशः लूट चालू आहे. इथे नाफेडचा ना कुठला अधिकारी आहे, ना कुठला ग्रेडर आहे, ना इथं कुठला शासनाचा माणूस आहे. त्या नाफेडच्या अधिकाऱ्याचं कोणतरी यादव म्हणून आहे, त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही सगळा कारभार त्या ॲग्रो प्रोड्युसर कंपनीला हँडओव्हर केला. कंपनीला हँडओव्हर केल्यानंतर ती कंपनी त्याच्या मनमानी कारभारानुसार शेतकऱ्यांची लूटमार करत आहे. तिथे जर तुम्ही पाहिलं तर इथे महाराष्ट्राच्या बाहेरून काही हमाल आणलेले आहे. त्या हमालांशी जेव्हा मी बोललो त्या हमालांचं असं म्हणणं पडलं की आम्हाला 40 रुपयाप्रमाणे तुम्हाला आम्ही हमाली देतो, तुम्ही इथे काम करण्यासाठी या. म्हणजे जर आज विचार केला तर अक्षरशः चहूबाजूने फक्त शेतकऱ्यांना लुटायचं काम चालू आहे. आणि आज सकाळी तर असा प्रकार झाला इथे की इथे एक व्यापाऱ्याची 600 क्विंटलची थप्पी लागली होती. त्या थप्पीला सकाळी 7 वाजता कुठलाही कास्तकार आणि कुठलाही माणूस नसता काही हमालाच्या हाताने डायरेक्ट कट्टा प्लेट काट्यावर ठेवून डायरेक्ट कट्ट्यात उबडला आणि दुसऱ्या थप्पीवर टाकला. म्हणजे त्या व्यापाराच्या मालासाठी ना कुठली चाळणी, ना कुठला ग्रेडर, ना कुठला इथे एखादा अधिकारी कोणीच उपस्थित नाही. म्हणजे अक्षरशः जर विचार केला तर चहूबाजूने फक्त शेतकऱ्यांची लूट चालू आहे. जेव्हा आम्ही इथे येऊन पाहिलं तर ना इथे कुठली CCTV आहे, फक्त एक CCTV कॅमेरा लागलेला आहे, तोही सेंटरला. त्या कॅमेरामध्ये काटा कसा होतो, शेतकऱ्यांचा माल कसा घेतला जाते, चाळणी मारण्याच्या वेळेस चाळणी लावायची पद्धत कशी आहे, ही कुठलीही गोष्ट इथे त्या कॅमेऱ्यामध्ये दिसत नाही. त्याचबरोबर जेव्हा एखाद्या व्यापाऱ्याने शेतकऱ्याच्या नावावर माल टाकला तर त्याची चाळणी अशी एकदम सखोल अशी प्लेन उभी लावल्या जाते की जास्त माल हा या साईडला गळला पाहिजे. आणि शेतकऱ्यांसाठी जेव्हा चाळणी लावल्या जाते तेव्हा अशी पूर्ण प्लेन लावल्या जाते की जेणेकरून शेतकऱ्यांचा 30% माल हा चाळणीतून गळून त्याला घरी न्यायचं काम पडलं पाहिजे. ही परिस्थिती इथे या ॲग्रो प्रोड्युसर कंपनीमध्ये चालू आहे. आणि जेव्हा आम्ही इथे येऊन बोलतो की एखादा इथे तुम्ही नाफेडचा अधिकारी बोलवा किंवा ग्रेडर बोलवा, तर या कंपनीचा साधा संचालकही इथे यायला तयार नाही आणि आमच्यासोबत बोलायला तयार नाही. त्यामुळे आज आम्ही इथे सगळ्यांना विनंती करतो की जो नाफेडचा अधिकारी असेल, जो ग्रेडर असेल, त्याच्यावर तर सर्वात पहिले कारवाई करून त्यांना घरी पाठवण्यात यावे. आणि व्यवस्थित जो शेतकऱ्यांची बाजू घेऊन शेतकऱ्यांच्या मालाची योग्य पद्धतीने वजन आणि माल मोजणीसाठी इथं हजर राहील अशाच अधिकाऱ्यांची व ग्रेडरची इथं नियुक्ती करण्यात यावी. आणि शेतकऱ्यांचा माल कुठल्याही अटी शर्तीशिवाय घेण्यात यावा. आणि त्याचबरोबर आजपर्यंत जेवढाही माल इथे खरेदी केलेला असेल त्या सर्व खरेदी केलेल्या मालाची चौकशी करण्यात यावी.
व किती शेतकऱ्यांचा माल घेतला व शेतकऱ्यांच्या नावावर किती व्यापाऱ्यांचा माल इथे टाकला, या सगळ्या गोष्टीची चौकशी या जे इथलं नापेडचं आहे केंद्र, त्या नापेडच्या अधिकाऱ्यांनी चौकशी करावी आणि जो अधिकारी आणि जो इथे नाफेडचा जो ग्रेडर आहे तो गेल्या 2 ते 3 दिवसापासून हजरनी त्यांच्यावर तात्काळ कारवाई करून त्यांना घरी पाठवण्यात यावे आणि ह्या जर 2-4 दिवसात जर ह्या सगळ्या कारवाया होऊन शेतकऱ्यांवर होणारा अन्याय जर थांबला नाही तर आम्ही इथे प्रहार स्टाईलने आंदोलन करू आणि वाटल्यास तर आम्ही इथे स्वतः उपोषणसुद्धा करू. जोपर्यंत शेतकऱ्यांचा शेवटचा दाना इथे इमानदारीनं घेतला जाणार नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही आणि खंबीरपणे आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहू असे आपणास विनंती करतो आणि या सगळ्या अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करून यांना घरी पाठवण्यात यावे व शेतकऱ्यांच्या बिना अटी शर्तीशिवाय माल विकत घेण्यात यावा व शेतकऱ्यांना कुठलाही त्रास न देता जेवढा जास्त खरेदी करता येईल तेवढा खरेदी करण्याचा प्रयत्न या संस्था चालकांनी करावा. आणि इथे आल्यानंतर शेतकऱ्यांची ना पाण्याची व्यवस्था आहे ना इथे शेतकऱ्यांची कसली व्यवस्था आहे, त्यामुळे आम्ही विनंती करतो की या संस्थेने शेतकऱ्यांची पाण्याची चायची व्यवस्था करावी आणि शेतकऱ्यांचा परिपूर्ण माल खरेदी करावा. असं न झाल्यास आम्ही येत्या 3 ते 4 दिवसात इथे आंदोलन करू आणि आंदोलन केल्यानंतर जर आमचा प्रश्न सुटला नाही तर आम्ही इथे उपोषणसुद्धा करू आणि हा विषय सविस्तर आम्ही सगळं आमचे नेते आदरणीय बच्चूभाऊ कडू जे शेतकऱ्यांसाठी नेहमी भांडत राहतात त्यांच्या कानावर विषय टाकू आणि हा शेतकऱ्यांवर होणारा अन्याय आम्ही 100% थांबवू. या दरम्यान कंपनीचे संचालक कमल टावरी यांनी सर्व आरोप फेटाळून लावत नाफेडच्या नियमांनुसारच खरेदी होत असल्याचं स्पष्ट केलंय. नमस्कार, मी गुरु गजानन ॲग्रो प्रोड्युसर कंपनीतर्फे संचालक कमल टावरी बोलतो. आमच्यावर आज जे इथे आरोप करण्यात आलेले आहे की कास्तकारांचा माल बगर काट्याने मोजता आणि व्यापाऱ्यांचा माल मोजत आहे, साहेब इथं तसं काहीच नाही आहे. आम्ही जी पद्धत आहे नियमानुसार सकाळी येऊन काटा करते एवढी चाळणी करणे मालाची आणि नंतर काटा करणे आणि माल बारदाण्यात भरणे आणि तो वेअरहाऊसला पोचवणे, ही नाफेडची पद्धत आहे. त्या नाफेडच्या पद्धतीनुसार आणि नाफेडच्या जी टक्केवारी दिलेली आहे त्यांच्या मॉइश्चरनुसार त्या टक्केवारीनुसार आम्ही माल घेत आहे, सदर माल घेत आहे. नाफेडला नियमानुसार इथे ग्रेडरची आवश्यकता नाही, कारण की नाफेडनी इथे आम्हाला टक्केवारी दिलेली आहे, त्या टक्केवारीनुसार आम्ही माल घेत आहे. अजून हे सांगू इच्छितो की आम्ही सदर माल जसं कोणतेही कास्तकार जसे विधवाबाई आहे त्यांच्याकडे आम्ही माल तिथून घरून माल जर घेतला तर त्यांचं नुकसान वाचतं, येण्या जाण्याचा खर्च वाचतो आणि परंतु आज जे घडलं इथे त्यामुळे आता ते तिथून माल आणणं शक्य नाही आणि आम्ही इथूनच माल घेणार आहे. बस बाकी एवढंच म्हणणं आहे. तर दुसरीकडे प्रहार संघटनेने पुन्हा असा प्रकार झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. या संपूर्ण प्रकरणामुळे काही काळासाठी शेतकऱ्यांमध्ये संभ्रम आणि नाराजीचं वातावरण पाहायला मिळालंय.